तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि गाय झोपलेत माग. मित्रांनो, पाऊस आला होता काल, तुम्हाला दाखवतो. लय लय म्हणजे लय नुकसान झालंय. आपलं नेट सगळं तुटून गेलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो, आपण गाय आज दिवसभर गोठ्यातच बांधलं होतं. इथं महाकाल वरडतंय बघा. इथं बघा आपली मांजर चढते झाडावर. चढ झाडावर. ए मांजरीने महाकालला आपण तिकडे ठेवलंय आणि कपिलाला आत बांधले मित्रांनो आज. इथं बघा चमचम. काय ग चमचम? चमचम काय चाललंय तुला? महाकाल लय वरडत आहे. तिला पेच आहे चमचमला. हे कप्पूला. चमचम बघा. चमचम तुला पायाला नाही सोडायचं काय? चमचम 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 चमचमी पेंगे. तर इथं बघू शकता तुम्ही. ए महाकाल. इथं बघा रेडी. का ग रेडी? कसला राडा झाला मित्रांनो. पाऊस आला होता लय. सगळं तुटून गेलं आहे. कसं आहे? सगळं म्हणजे सगळं तुटलेलं आहे. काहीच राहिलं नाही. महाकाल आलं बघा. महाकालला प्यायचं आहे त्यांच्या मम्मीला. आणि आपण दिवसभर काय आज आतमध्येच बांधले होते. आणि मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो की पाऊस किती आला होता ते. तर क्लिपमध्ये टाकतो तुम्हाला की किती पाऊस आला होता ते. त्याच्यामुळं आपण दिवसभर आज गाई आतमध्ये ठेवल्या होत्या. तर इथं बघू शकता कपिला सोडू का बाहेर तुला? इथं बघा ही झालं या कास वर आली म्हणजे दूध आले त्याच्यामध्ये. इथं मस्त बघा. ही मित्रांनो ह्यांना किती पण मांडू द्या, पण ही राहते ती एकजोड राहते ती, जवळ राहते ती. मशे कपिला जवळ आहे आज. कसं वाटतंय मग? काय चांगलं वाटत नाही? कपो मस्त जवळ आहे. कसं वाटतंय मग? हो कपिला गेलीच तिकडे. मारणार बा मग मारू नको. कपिलाला सोडूया आपण, कारण महाकाल लय वरटतं ते प्यायचं आहे त्यांना. चल बाहेर कपो, बाहेर चल. कपो ये चल. कपो इकडे आहे, तिकडे नको येऊ. कप्पो कप्पो या की. आली बघ कप्पो मित्रांनो. कप्पो इकडे 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 या इकडे. कपलो ए कप्पो इकडे इकडे. चल इकडे बाहेर चल. नक्की बाबा चला जावा बाहेर. मम्मी महाकालला पाहिजे जावा. महाकाल मम्मी आली. गेलं बघा पहिला. गेलं बघा तिकडे. तिकडे जाऊन आता पाचत बसणार तिला. गेलं बघा पहिलं तिकडे. कसं झालं मित्रांनो, लय नुकसान झाले. कागद व तुटलं आहे सगळ्या भागाचं. तुम्हाला दाखवतो बघा. गेलं पहिला. पेनं चाललं बघा. महाकाल पेत होते त्याच्या मम्मीला. जातो मी. थांबा. रेडी स्विमिंग पूल बघ किती मोठा झाला. ए रेडी ठीक आहे, तुझी मम्मी आहे पहिला तुला. रेडी मळली बघा सगळे. का ग रेडी? स्विमिंग पूलला जा की. मोठा हायलाईट मागं गेली बघा तिकडं. तर हे बघा इथलं सगळं तुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही. काय राहिलं नाही मित्रांनो. 17-60 वेळा नीट केलं तर ठीक नाही. आता आपल्याला काहीतरी करायला लागेल लवकरच, नाही तर काय खरं नाही. इथं काय पडलं आहे? पाईप पडला पाईप. तर बघा मित्रांनो, मी इकडं आलो आणि कपिला बघा शांतपणे पाजायला लागली त्याच्या पोराला महाकालला. कारण की महाकाल आहे तर लहान अजून. पेत महाकाल. इथं बघा चमचम कसं आहे? का ग चमचम? चमचम तुला पळायला सोडू का? पळायला जाशील. तुला पळायला सोडलं ना तर ह्याच्यात बुडून जाशील त्या स्विमिंग पूलमध्ये म्हशीच्या. काय तर आपण आलो आपल्या घराच्या मागे. इथं बघा डॉगेश बाय कसं आहे मित्रांनो. ही काल तुम्हाला दाखवतो, तुम्हाला क्लिपमध्ये टाकतो मी व्हिडिओमध्ये. तर बघितलं काय किती खाली आलं ते बघा. डायरेक्ट फास्टच आहे. डायरेक्ट फास्ट बघा. टेकतंय सगळं डायरेक्ट. एवढं कायच्या वर असून सुद्धा टेकतंय नीट सगळं. मित्रांनो लय नुकसान झाले. फाटाफाटीले झाले बघा. इथं हे झालं मोठा गॅप पडला इथं. नुसतं काय झालं माहिती आहे काय? मधलं खाली आलं आणि जी कळकाला लावलं आहे ह्या लेवलला बघा. ह्या लेवलला लावलं आहे की ह्या लेवलला पाहिजे इथं, पण मधलं खाली आले ते. कुठं जायचं माहिती आहे का? ही नेट आहे का नाही? ही नेट तिथे एक तार आहे लाईटीची. त्या लाईटीच्या तारेला वर टेकायचं असा विषय होत होता. त्याच्यामुळं आणि तिकडं पण नेट तुटलं आहे बघा. तुम्हाला दाखवतो. तिकडं चाललं मी तुम्हाला दाखवायला. नेट तुटलं ते सांगायला. हे बघा मित्रांनो कसं झालं. सगळे गेले तुटून. काय राव, ही सगळ्या लाईनीत झाले असं तिथून ते हेतपर्यंत. हो का हे जर झालं आहे. हो का हे जर झालं आहे. हो का हो का इकडं हे जर झालं आहे. हो का हे जर तर खालनं गेलं आहे सगळं तुटून. हो का हे जर थोडं झालं कारण की झाड येतं बारकाने. इथं झाड नसल्यामुळे काय झालं नाही. हो किती खाली गेले.
लय खाली गेलं मित्रांनो हे नीट. आता मला इथं बसूनच जायला लागेल. हे इथं होतं हो का, हे इथं होतं ते इथं गेलं खाली. लयच खाली आले, लय म्हणजे लय खाली आले. काय खरं नाही मित्रांनो, एकदा कॅन्डल खाली गेली गेलीच. आणि आपल्या मित्राचं आणि आपल्या मित्रांच्या बागाचं जे नेट आहे ना टाकलेलं, त्याच्यावरती तर सगळंच पडलं हो का, असं पडलं मित्रांनो. हो का, हे कैची सगळ्या कैचे पडले होते सकाळी, नीट केले ते हो का. असं नीट करायला लागतंय, पडतंय खाली. आपण कैची लावलेली आहे तिथं, तर इथं बघू शकता तुम्ही हो का. इथं मित्रांनो फाटले नीट. मित्रांनो लय नुकसान झालं आहे. शेती जर करायची असेल ना तर लॉस सहन करायची ताकद ठेवा, नाही तर शेतीत येऊ नका मित्रांनो. असं जायला आहे मोठं हो का. नवीन नेट आहे, अजून एक बाहेर पण काढलं नाही, एक पण बाहेर काढलं नाही, नवीनच नेट. हे बघा इथं हे सगळं काटं लागून लागून हो कसं झालं आहे. आणि मी तुम्हाला मागाशी सांगत होतो की आपल्या मित्राचं नेट आहे ना, अण्णाच्या मित्राचं, ते नेट तर सगळं झाडावरती पडलेलं आहे. त्या त्या रानातल्या खुट्या आहेत ना, खुट्या बघा असल्या खुट्या, तर खुट्या आहे का, ही खुट्याला अशी तार बांधलेली आहे. तर त्या खुट्या डायरेक्ट हवेत उपसून गेले, ते हवेत गेले आणि नेट झाडावरती पडले. असा विषय झाला आहे, लय नुकसान झालं आहे त्यांचं. तर त्याच्यामुळे आज दिवसभर काय मूडच नाही कसलाच, आणि सकाळी पण लय काम होतं, त्याच्यामुळं काय ब्लॉग बनवता आला नाही. आता सुरुवात केलेली आहे, कारण की अपडेट देत राहणं हे एका ब्लॉगरचं काम आहे. त्याच्या जीवनातील काय काय होतं आहे, काय होत नाही आहे, सगळं देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं ब्लॉगला सुरुवात केली आहे आपण. तर असा विषय झाला आहे, नेट आले सगळं खाली, तर आलेच, तुटलं आहे पण. काय आता काय काय बोलायचं तुम्हाला, काय सांगा. जाऊया बाहेर येत ना, आलो बाहेर. इथं बघा गय आपलं, हेच तर काय नाही, हे किती वेळा तुटलं आहे, सारखंच तुटतं आहे. तर आपण आलो आहे घरी, आणि इथं बघा अण्णा चहा पीत बसलेले आहेत. काळा चहा केला आहे मित्रांनो. इथं बघा मम्मी आलेली आहे बशी घेऊन, आता चहा पिणार आहे अण्णा आणि मम्मी. का? आणि मित्रांनो काय झालं माहिती आहे का, गॅस संपला, त्याच्यामुळे सगळं चुलीवर चाललेलं आहे. इथं बघू शकता, दिवसा चूल, संध्याकाळी चूल, सकाळ चूल, दुपारी चूल, सगळ्याला चूलच चूल, गॅस नाही. काय माहिती, ले ले हाय हाय, शांतपणे पाऊस चाललाय. मित्रांनो लय खतरनाक झालंय वातावरण. अवघ्या 5 मिनिटात मित्रांनो हे भरले, ही जी आहे का ही इथलं ही 5 मिनिटात भरले अवघ्या. तर कसं आहे, असं झालं होतं सगळं रात्री पावसामुळे, असं झालं होतं. पाऊस बघितला कसं आहे ते. तर आपलं गायचं सगळं काम झालेलं आहे. इथं बघू शकता आपण कपिलाला सगळ्यांना खायला टाकलेलं आहे इथं. आणि मित्रांनो काय झालं माहिती आहे का, चमचमला आज आपण ठेवलं आहे पाठीमध्ये खायला. औषध मारायचं चालू आहे, तुम्हाला दाखवतो तिकडं पलीकडं बागला. इथं बघा चमचमला आपण ठेवलं आहे, कंस ठेवलं ते चमचम, कंस खायला शिक. काय कंस खायला शिक, माझा हात खाऊ नको, चमचम कंस खा, कंस चमचम, चमचम कंस खा, चमचम कंस खाणार बघा आता. बघा कशी सरते, खा कंस खा, खायला शिक कंस. तर इथं चालू आहे औषध मारायचं. आपण अण्णा मम्मीला औषध करून दिलेलं आहे. तर ह्याच्या आतमध्ये औषध मारायचं चालू आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो तिकडं कसा आहे व्यू आजचा, महिला तिकडं एकदम बारका व्यू झाला आहे, बारका कसा आहे.
किती राहिले इथं बघ वैरणीला का गेला नाही वैरणला जाणार आहे मी कधी अंधार पडल्यावर का अगं औषध मारायचं चालू नाही तर अरे काय तू कसं औषध मारते सांग मी गुरांचं काम करतो मम्मी अरे पण उजेडाचं जायचं रे वैरण चालतं की आता तू काय तुला नाही काय लावत काम मित्रांनो मम्मी चिडली कारण की माझ्याकडे काम होतं गायींचं आणि वैरण आणायचं मी आलो इकडे तुम्हाला दाखवायला औषध मारते ती मम्मी चिडली हो. हे बघा इथं मारायचं आहे औषध चालू मित्रांनो ह्याच्यामध्ये एवढं उकडते ना अन्न घामाघूम झाले ते पाक भिजले ते सगळं घामानं अगं गुरांचं काम करतोय मी अरे गुरांचं काम चालू आहे माझं जातो तर वैरण घेऊन येतो मी लगेच जाऊया तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आपण वैरणी मागाशी आणलेली आहे आणि स्वयंपाक दाखवतो काय केलं आहे तुम्हाला ते दाखवतो इथं बघा किती वाजले 9:30 वाजले आणि मम्मी बघा इथं बघा स्वयंपाक केलेला आहे काय केलं का सकाळचं वांग आहे ते भाकरी केलं ते कालवून बघा कुठं आहे तूप कुठं मित्रांनो तूप केलं बघा कसं म्हशीचं आपल्या मार्क्या म्हशीचं तूप आहे मार्क्या म्हशीचं तूप खाऊन मी पण असं रागीट होईल तर इथं बघू शकता की आपण म्हणजे मम्मीनं चूल पेटवलेली आहे कारण की आपला संपला आहे गॅस आता गॅस आपल्याला किती दिवस मिळणार नाही माहिती आहे का 8-9 दिवस मिळणार नाही बघू कधी मिळतोय ती तोपर्यंत चुलीवरच करायला लागेल सगळं तर इथं बघू शकता काय केलं आहे तर डबल काम चालू आहे बघा इथं जे आहे ना इथं ह्याच्यावरती हे चालू आहे कालवण उकळायचं चालू आहे कालवण चालू आहे वर शेवग्याची शेंग आहे बघू शकता तुम्ही इथं शेवग्याची शेंग आहे आपल्या घरचीच आणि इथं दूध गरम करायचं चालू आहे तापायचं चालू आहे पाणी आहेत इथं पाणी गार आहे आणि इथं बघू शकता की कसं चालू आहे काम एकाच चुलीवरती 2 कामं चालू आहेत बघा इथं कालवण आहे आणि इथं दूध गरम व्हायचं चालू आहे कसं आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगायचं आहे की आजचा ब्लॉग आपण असं विस्कळीतपणे बनवलेला आहे कारण की आज मूडच नाही कसला ब्लॉग बनवायचा काय झालं आहे की एवढं नुकसान झालं आहे आपल्या गोट्याचं नुकसान झालं आहे बागाचं कागद पडला होता सगळं फाटलं आहे तर त्याच्यामुळं असं मूडच नाही काय ब्लॉग बनवायला म्हणजे ब्लॉग बनवू शकतो मी तरी पण बनवतो आहे ब्लॉग आता बोलायसुद्धा माझी हिंमत नाही कारण की एवढं नुकसान झालेलं आहे भरपूर आता ते शेड मारायचं म्हणलं तर आपल्यापाशी एवढं कॅपॅसिटी नाही आपली शेड मारायची तरी पण आपण प्रयत्न करू शेड मारण्यासाठी काहीतरी करू ते नेट बांधलं आहे ना ते सारखं तुटतं आहे त्याच्यामुळं तिथं काहीतरी करायचं लागेल तर खर्च तरी कुठं करायचा बागाला करायचा का गोट्याला करायचा कुठं करायचा खर्च आणि जो खर्च करतो आहे आता बागेसाठी खर्च केला तर ते तुटून बसलं नीट आणि गोट्यासाठी ते खर्च करायचं तर पत्रा जायचा उडून कारण की वारं भरपूर होतं तुम्ही बघितलं असेल वारं कसलं होतं काय लोकांचं तर बागा सगळ्या झोपले ते डाळिंबाची झाडं पडले ती केळीची झाडं पडले ती सगळी प्लॉट बसले ते हा एवढंच समाधान मानू आणि आजचा ब्लॉग आपण इथं संपवा तर आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलवरती नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू आता आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय